अहो काय चमत्कार घडलाय बघा आज. आजचा दिवस हा फक्त एक सामान्य दिवस नाही. आज एक असा चमत्कार घडतोय जो याआधी कधीच पाहिला गेला नाही आणि कदाचित यापुढेही कधी पाहिला जाणार नाही. कैलासावर जिथे महादेव आणि माता पार्वती आपल्या विशाल सिंहासनावर विराजमान आहेत, तिथेही आज एक वेगळीच लगबग आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, पण त्याहून अधिक आहे एक अतूट ओढ, एक गोड हुरहुर. त्यांचे डोळे दाराकडे लागलेले आहेत. त्यांच्या मनात एकच विचार आहे, माझ्या लाडक्या लेकी गौरी आणि संतोषी यावर्षी माहेरी येणार का? प्रत्येक आईवडिलांसारखंच त्यांचं हृदयही आज कातरलं आहे. पण त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. दूर क्षितिजावर एक धुरळा दिसू लागला आहे. आधी तो अस्पष्ट होता, पण आता तो अधिकाधिक स्पष्ट होत चालला आहे. त्या धुरळ्यातून एक आवाज येतोय. होय, तो निनाद. ढोल ताशांचा दणदणाट, शंखाचा पवित्र नाद आणि मंदिरांतील घंटांचा किणकिणाट. हे सगळे आवाज आता एकवटले आहेत. हा केवळ सणाचा गजर नाही, हा आहे प्रेमाच्या आणि आपुलकीच्या आगमनाचा सोहळा. काय अद्भुत दृश्य आहे हे. एक भव्य, डोळे दिपवणारी, फुलांनी आणि रंगीबेरंगी झुमरांनी सजलेली बैलगाडी हळूहळू पुढे सरकत आहे. आणि तिच्या आसनावर कोण विराजमान आहे? साक्षात आपले लाडके गणपती बाप्पा. ते स्वतः बैलगाडी चालवत आहेत. आपल्या हातात बैलांचे दोर त्यांनी मोठ्या कौशल्याने पकडले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत, दिव्य आणि प्रसन्न भाव आहे. डोक्यावर साजिरं रत्नजडित मुकुट, अंगावर सोन्याचे दागिने आणि रेशमी लाल धोतर. बाप्पांच्या संपूर्ण अस्तित्वातून एक तेजस्वी स्वर्गीय आभा बाहेर पडत आहे. हा दोर त्यांच्या हातात असला तरी हे केवळ बैलगाडीचे दोर नाहीत. हे तर आहेत बंधुप्रेमाचे पवित्र बंध. आणि बाप्पांच्या पाठीमागे त्यांच्या अगदी जवळ कोण बसलं आहे? त्यांच्या लाडक्या बहिणी गौरी माता, सौंदर्य आणि शांततेची मूर्ती. आणि त्यांच्या शेजारीचं संतोषी माई, समाधान आणि श्रद्धेचं प्रतीक. दोघींनीही नऊवारी साड्या नेसल्या आहेत. त्यांवर पारंपरिक सोन्याचे दागिने शोभून दिसत आहेत. त्यांच्या कपाळावरचं कुंकू त्यांच्या दिव्यत्वाची साक्ष देत आहे. त्यांचे चेहरे आनंदानं भरलेले आहेत. त्यांच्या डोळ्यांत आपल्या भावाप्रतीचं अथांग प्रेम स्पष्ट दिसतंय. हा आनंद केवळ माहेरी परतण्याचा नाही, तर आपल्या लाडक्या भावासोबत त्याच्या प्रेमाच्या छत्रछायेखाली परतण्याचा आहे. ही फक्त एक बैलगाडी नाही, ही केवळ एक साधी यात्रा नाही. ही आहे नाती जपण्याची एक अनोखी परंपरा. ही एक अशी भावनांची यात्रा आहे जिथे बंधुप्रेम, निस्सीम भक्ती आणि अलौकिक दिव्यता एकत्र मिसळून वाहत आहेत. बैलगाडी पुढे सरकत असताना तिच्या चाकांचा मंद खडखडाट, बैलांच्या गळ्यातील घंटांचा मधुर नाद आणि वाऱ्याची झुळूक या वातावरणाला अधिकच सजीव करत आहे. रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गावकऱ्यांची गर्दी, त्यांची जयजयकाराची आरोळी, लहान मुलांचा निरागस जल्लोष आणि स्त्रियांकडून केली जाणारी फुलांची उधळण, हे सगळं त्या दृश्यात जीव ओतत आहे. प्रत्येकजण या पवित्र क्षणाचा साक्षीदार बनण्यासाठी आतुर झाला आहे. आणि तिकडे कैलासावर महादेव आणि पार्वतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत आहेत. त्यांच्या लेकी आल्या. गणपतीने आपल्या बहिणींना दिलेला शब्द पाळला, आपलं कर्तव्य बजावलं. संपूर्ण सृष्टी थबकली आहे या आगमनासाठी. प्रत्येक कण या पवित्र मिलनात सहभागी झाला आहे. गणपती बाप्पा आलेत, गौरी गणपती आलेत. चला, साजरा करूया हा पवित्र सण. सजवूया आपलं मन, कारण देवही आपल्या नात्यांची काळजी घेतो. आजचा दिवस हेच सांगतो, वजा भाऊ आणि बहिणीचं नातं हे खऱ्या अर्थाने ईश्वराहूनही मोठं असतं. हे नातं फक्त रक्ताचं नसतं, ते असतं मनाचं, आत्म्याचं. आणि तेच आज आपल्या बाप्पाने दाखवून दिलं आहे.